मांडओहळ धरण ओव्हरफ्लो, बळीराजा समाधानी। पारनेर तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरलेला मांडओहळ प्रकल्प दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहतोय। त्यामुळे टाकळी ढोकेश्वरसह परिसरातील गावांचा पाणी प्रश्न मिटला, अशी माहिती शाखा अभियंता विशाल तांबे यांनी दिली। धरणामध्ये एकूण 399 दशलक्ष घनफूट तर उपयुक्त 310 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे। दिनांक 25 ऑगस्ट रोजी या धरणामध्ये 80% साठा होता, परंतु पळसपूर, शिंदेवाडी, कातळवेढा, काळेवाडी, सावरगावाने परिसरात 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानं हा प्रकल्प आज 100% भरलाय। या धरणावरून टाकळी ढोकेश्वरसह कान्हूर पठार 16 गाव पाणी योजना असून त्या पाणी टंचाईच्या काळामध्ये सुरू करण्यात अडचण येणार नाही। प्रकल्पाखालील खडकवाडी, पळशी, वासुंदे यांसह अन्य गावांना या पाण्याचा शेतीसाठी फायदा होणार आहे। आठवड्यात झालेल्या पावसानं येथील छोट्या तलावांसह विहिरींना देखील पाणी वाढल्यानं शेतकरी आणि गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। पाण्याचा वापर काटकसरीने करा, तरच हे पाणी पुढील महिने पुरेल, अशी शाखा अभियंता विशाल तांबे यांनी सांगितले। SR24 न्यूज करिता वसंत रांधवड, अहिल्यानगर प्रतिनिधी। पारनेर तालुक्याला वरदान ठरणारे मांडओहळ धरण आज रात्री ते ओव्हरफ्लो झालेले आहे। पूर्ण पारनेर तालुक्यामध्ये या मांडओहळ धरणाचा पिण्यासाठी असेल, शेतीसाठी असेल, सर्व पळशी, खडकवाडी, वासुंदा, सिकरी या गावाला कॅनलने पाणी जात असून या गावांचा बारमाहीचा प्रश्न सुटलेला आहे। आज क्षमतेने मांडओहळ धरण ओव्हरफ्लो झालेला आहे। पाण्याचा प्रश्न हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या धरण भरल्यामुळं सुटलेला आहे।